दोन वर्धापन दिन उद्या होणार नाही असा होतोय. नाही नाही, आमचा ओरिजिनल आहे, कारण का जन्म पवार साहेबांनी दिला आहे. बाळ पवार साहेबांच्या मांडीवरनं 25व्या वर्षात गेलेलं आहे. त्यांची मांडी कालची आहे. आणि जनतेने दाखवून दिलं ना खरी राष्ट्रवादी कोण आहे. तुम्हाला किती टक्के मतं पडली, ओरिजिनल राष्ट्रवादीला किती टक्के मतं पडली हे विचार करा. तीच ओरिजिनल जनतेच्या मनातली राष्ट्रवादी कोण असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला विचारला तर सरळ सांगणार शरद पवारांची राष्ट्रवादी. आणि जनतेने ठॅक 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 तेच बोलायचं ना, टक 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 बटन दाबा, तसे जनतेने टक 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 बटन दाबलं. त्यांना मंत्रिपद मिळावं या माझ्या शुभेच्छा. आम्हाला त्याच्यात काहीही बोलाय त्यांच्यात वाद होऊ देत, त्यांचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊ देत. ज्या घरात मला पाहायचंच नाही त्या घराबद्दल मी बोलू कशाला, मला पाहायचंच नाही. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी फार जोपर्यंत निवडणुका होत होत्या तोपर्यंत मी टीकेची झोड उठवली. लोकांनी स्पष्टपणाने त्यांना घरी पाठवलं आणि लोकांनी शरद पवारांना उचलून धरलं. आमचं संपलं. आता काय त्यांच्यावर टीका, त्यांच्याबद्दल बोलणंच आम्हाला काही करायचं नाही. आता विधानसभेकडे वाटचाल करूया आणि विधानसभेच्या रणांगणात बघूया काय होतं. त्यांच्यात वाद झाले तर झाले, आमच्या बापाचं काय जातं आहे, आम्ही सुखाने संसार करतोय आमचा. ते सगळं अध्यक्ष ब्रीफ करतील, तो अधिकार माझा. प्रफुल्ल पटेल यांची जी ईडीनं संपत्ती अटॅच केली होती त्याच्यावर सगळेच भाग्यवान नसतात त्यांच्यासारखे, ते भाग्यवान आहेत. तकदीर हर एक को साथ नहीं देती, कुछ कुछ लोगों को देती है, तो मिल गया साथ उनका. असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे गचाळ घाणेरडं कुणशी सुडाचं, पक्ष फोडण्याचं, घरं तोडण्याचं राजकारण झालं, राग लोकांचा त्याच्यावर होता. आणि हे केंद्रीय नेतृत्वाला माहिती होतं की हे परिणाम दिसणार आहेत आपल्याला महाराष्ट्रात. त्याच्यामुळे आता मंत्रिपद देऊन महाराष्ट्राच्या पाठीवरनं हात फिरवण्याची कामं सुरू झालेली आहेत. पाठीवरनं हात जेव्हा फिरवाल तेव्हा त्यांच्या पाठीवर तुम्हाला रक्त दिसेल, कारण का त्यांनी घातलेला खंजीराचं रक्त असं भळाभळा वाहतंय. तेव्हा महाराष्ट्राच्या हाताला लावलेलं रक्त हे असं पुसलं जाणार नाही. जरी आज मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत असले तरी तुम्हाला या सरकारचा लाईफस्पॅन किती वाटतो? हा प्रश्न नायडू आणि द ग्रेट नितीश कुमारांना विचारा, आमचा काय संबंध. ते एक उर्दूमध्ये म्हण आहे, मैं अकेला ही निकला था जनाब मंजिल की तरफ लोग मिलते गए कारवा बनता गया. साहेब एकटे निघालेले. आम्ही पहिला दौरा केला नाशिकला, साहेब स्वतःच असे अस्वस्थ होते की काय होईल. या पद्धतीने स्वागत झालं. तेव्हाच मी म्हटलं, साहेब तरुण वर्ग जिंकवणार तुम्हाला. एक सांगतो, मी जे महाराष्ट्रातल्या तरुणांचा हे बघितलं, त्यांना शरद पवार साहेबांना ज्या पद्धतीने वागवण्यात आलं, ज्या पद्धतीने त्यांचा अपमान करण्यात आला, खास करून तरुण वर्गाला तो पटला नाही. मी अनेक प्रश्न विचारायचो तरुणांना की तुम्ही तुमच्या आजोबाला असं कराल का. लोक पोरं ओरडून सांगायची, अगदी एवढीशी लहान पोरं, नाही नाही नाही, आजोबांना असं नाही वागवायचं. राजा का बेटा ही काबिल ऐसा है कि मैं इस पे बात कहीं ना कहीं जो परिवारवाद का हमेशा स्टैम्प बीजेपी लगाती है, हमारा परिवारवाद जो है वो नहीं, मेरे को उसके ऊपर बात ही नहीं करनी है, क्योंकि उनका आपसी मामला है. मैं उसमें क्यों जाके झांकूं. वो देखेंगे काबिलियत किसकी है, किसकी अच्छी है, क्या है क्या नहीं, वो देखेंगे ना. हमको क्या करना है, वो किसी को भी मंत्री बनाए, रविंद्र वाइकर को बनाए.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.